महत्त्वाची अपडेट अक्षय दोन्ही अंजली दमानिया आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अंजलीताई, अखेर त्यांनी राजीनामा दिला आपल्या पदाचा, महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा। किती मोठे उपकार झालेत आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या महिलांवर, कारण अशा स्त्रीने तिथे एक मिनिट सुद्धा आता टिकणं हे मला वाटत नाही आपल्या कोणाच्याही मनाला पटणारं होतं। त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार की त्यांनी हा राजीनामा दिला। मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार की त्यांनी ते निर्देश दिले, कारण तुम्हाला माहिती आहे आपण संतोष देशमुख प्रकरणात 4 महिने लढल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला होता। यावेळेस 3 दिवसात घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार। पण मला दुःख एकच गोष्टीचं होतं की सुनेत्रा पवार ज्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी तरी थोडं स्वतःचं बाकी सगळं विसरून, त्यांचे असलेले संबंध विसरून स्त्री म्हणून त्यांचा एक राजीनामा मागणं अपेक्षित होतं, जिथे आज त्यांनी मागितला नाही। याचं दुःखही वाटतंय आणि मला रागही येतोय। त्यांनी तात्काळ यांचा राजीनामा मागणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। असो, आता हा पहिला टप्पा झाला, याच्या पुढे अनेक गोष्टी घडणं बाकी आहे। जे राजकारणी यांच्या पाठीशी होते त्या सगळ्यांची नावं बाहेर येणं, त्यांच्यावर कारवाई होणं आणि हे सगळे जे सो कॉल्ड खरात फाईल्स आहेत त्या पूर्णपणे उघडून त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। तोपर्यंत आणि एवढंच नाही, ते या खरातांची जेवढी मालमत्ता आहे ती देखील जप्त झाली पाहिजे, असेच माझी मागणी। नाही, एकच छोटासा प्रश्न अंजलीताई तुम्हाला। मगाशी सुषमा अंधारे यांनी अशी मागणी केली की रुपाली चाकणकर यांची आर्थिक विषयातली सुद्धा चौकशी व्हावी, कारण त्या महिला आयोगात आल्यानंतर सुषमा अंधारे यांचा असा दावा आहे की मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत पडद्याच्या मागणं, त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि दुसरं, त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र दिलंय की या प्रकरणाची चौकशी करा। कोणी? स्वतः रुपाली चाकणकर यांनी। तर मुळात रुपाली चाकणकर यांचीच पोलिसांकडनं चौकशी व्हावी का, कधीपासून व्हावी, तुमचे काय याच्यातली मत आहेत? म्हणजे मला खरंच गंमत वाटली की त्या आज दुपारी सदानंद दातेंची त्यांनी भेट घेतली आणि आजच्या तारखेचं त्यांनी पत्र दिलं की निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे। अरे कशी होणार? तुम्ही अध्यक्षपद सोडायला तयार नव्हतात, तुम्हाला जोपर्यंत फोर्स केला गेला नाही तोपर्यंत तुम्ही ते पद सोडलं नाहीत, कशी निष्पक्षपणे चौकशी करण्याची तुम्ही अपेक्षा करतात? आता म्हणजे काय बोलावं, त्या सगळ्या बोलण्याच्या पलीकडे आहेत त्या, कारण त्यांना खरंच जनाची मनाची काही लाज असती तर त्यांनी तात्काळ एक आरोप झाल्याबरोबर त्यांनी तर खरं राजीनामा देणं अपेक्षित होतं। पण आज ठीक आहे, निर्देश दिल्यानंतर का होईना आता राजीनामा सुपूर्द केला, त्याबद्दल त्यांचे खरंच आभार मानावे लागतील आत्ताच्या घटनेला। अंजलीताई, तुर्तास धन्यवाद तुम्ही NDTV मराठीशी बोलल्याबद्दल।